नमस्कार. मी पार्वती गुणवंतरावजी काळबांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, नागपूर. माझ्या सर्कलमध्ये मी अनेक कामं केले आहे आणि आरोग्य असो किंवा शिक्षण असो, पांदन रस्ते असो, पुलं पुलं असो, आरो लावले. उमरी, सावरगाव, मोहगाव आणि पुलं पण अनेक बनवले. सावरगाव पण 2 पुलं बनवले, विहिरी बनवल्या, 2-3 विहिरी बनवल्या आणि टाकी पण बनवली, टाक्या पण बनवल्या. आणि आता अजून माझी पूर्ण कामं झाले नाही. आता मला शाळा खूप म्हणजे शाळेच्या शिक्षणामध्ये चांगली दुरुस्ती करायची आहे. शिक्षण प्रणालीमध्ये सुधार करायचा आहे. त्याच्यासाठी मला जिल्हा परिषद लढायचं आहे आणि माझे स्वप्न जे आहे ते पूर्ण करायचे आहे. दारूचे दुकानं पूर्ण बाहेर न्यायचे आहे, गावाच्या सर्कलच्या बाहेर काढायचे आहे. आणि एक दुकान मी बंद केलेलं आहे, पण अजून काही माझी पूर्ण इच्छा झाली नाही, संपली नाही. ते अजून करायचे आहे दुकान बंद. आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता, पांदन रस्ते, त्याच्यावर खडीकरण आणि त्याच्यावर डांबरीकरण कसं होईल हे पण मला काम करायचं आहे. तसंच मला आरोग्यासाठी ॲम्ब्युलन्स आणलेली आहे. मी ते सर्कलमध्ये सेवा देत आहे. तरी पण मला अजून आरोग्य पण व्यवस्थित झालेलं पाहिजे, अजून त्याच्यात सुधारणा करायची आहे. आणि मुलांसाठी मैदान, खेळण्यासाठी मैदान करून द्यायचे आहे, वाचनालय करून द्यायचे आहे. युवा पिढी टीव्हीच्या मोबाईलच्या अधीन जात आहे, त्याच्यासाठी मला ते मुलांसाठी तर ते खूपच जरुरी आहे, ते करायचं आहे. आणि अजून असे अनेक काम आहे जो बनवलेला आहे. सर्व प्लॅन माझा बनलेलाच आहे. मला सचिवालय बनवायचं आहे, घनकचरा बनवायचा आहे, साठी हे बनवायचं आहे, मटन मार्केट बनवायचं आहे. असे खूप प्रश्न आहे समोर. याच्या अगोदर कोणतेही कामं नव्हती सर्कलमध्ये जास्त, पण बहुतेक कामं मला सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री यांच्या आशीर्वादाने आणि माननीय चरणसिंगजी ठाकूर आमदार यांच्या आशीर्वादाने खूप कामं दिलंय आणि खूप मला आशीर्वाद दिला त्यांनी. त्यांचे धन्य त्यांना कोटी कोटी प्रणाम करते. करायची आहे नगरपंचायत आता पूर्ण लोक होत झालेले आहे. आमच्या इथे नगरपंचायत पण करायची आहे. समोर खूप काम आहे मला करायची. आपण आपल्या सावरगावच्या जनतेला आणि मतदारांना काय एक संदेश, काय एक आव्हान देऊ इच्छिता? मतदारांना एवढंच सांगून इच्छिते ते माझे त्यांनी कामं पाहिलेच आहे आणि 2.5 वर्षामध्ये मी एवढं करून सोडलेलं आहे, तर त्यांना दिसतच आहे ते. आणि पण आता पण मला 5 वर्ष भेटले तर मी जनतेच्या पूर्ण अपेक्षा आणि माझे पण स्वप्न मी पूर्ण करेल. आणि माझं जे सेवा, मला सेवेसाठीच काम करायचं आहे. आणि मी अगोदर पण समाजसेवाच करत होती, आता पण समाजसेवाच करेल. राजकारणी वाल्यानं समाजसेवाच करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. इथे शाळा आणि इस्पितळाची कमी आहे. चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या रुग्णांना चांगली सेवा मिळायला पाहिजे. यासाठी आपलं कसं काय एक सामोरचं पाऊल पाहिजे? शाळा टाकून ठेवलं आहे, पण सगळं ते तयार आहे. डिजिटल वगैरे बनवण्यात टाकली आहे, पण अजून सावरगावची वगैरे बनवली आहे चांगली शाळा, पण अजून काही सर्कल मधल्या बनायच्या आहे. त्याच्यासाठी शिक्षणामध्ये बदल करेल, शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे आणि सर्व सुखसोयी मुलांना भेटल्या पाहिजे.
ज्या कॉन्व्हेंटमध्ये नाही भेटल्या त्या भेटल्या पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये. आरोग्याचा डॉक्टर प्रायव्हेट दवाखान्यात गेलाच नाही पाहिजे, सरकारी दवाखान्यातच दुरुस्त झाला पाहिजे. असे स्वप्न प्रयत्न करेल मी. तर माझ्या 2.5 वर्षाच्या सभागृहाचा अनुभव आणि माझ्या जनसेवेचा अनुभव या चांगल्या तऱ्हेने उपयोग आणीन आणि माझ्या चांगल्या तऱ्हेने मी काम करेन.